नारायणाय नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। प्रत्येकामध्ये स्थित असलेल्या नारायणाला नमस्कार, श्री गणेशाला नमस्कार तर करतोच आपण, आणि देवी सरस्वतीला नमस्कार, आणि मुख्य म्हणजे व्यासांना नमस्कार। आज आहे व्यास पौर्णिमा। मातापित्यांचेही स्मरण करते, आपणा सर्वांना नमस्कार करते आणि मी बोलायला सुरुवात करते। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। आत्ताच रेवतीताईंनी सांगितलं त्याप्रमाणे आज आहे गुरुपौर्णिमा, म्हणजेच व्यास पौर्णिमा। भगवान व्यासांचा जन्म या दिवशी झालेला आहे, त्यामुळे याला व्यास पौर्णिमा असं म्हटलं जातं। मग माझ्या मनात असं आलं की आपण दरवेळेसच असं त्या तिथीचं औचित्य साधून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतो। त्याप्रमाणे आज थोडंसं व्यासांचं चरित्र सांगावं असं माझ्या मनात आलं, म्हणून मी त्याच्यावर बोलणार आहे। आपण गीतेची जेव्हा प्रार्थना म्हणतो तेव्हा आपण व्यासांचं महत्त्व त्याच्यामध्ये आलेलंच आहे। आपण तिथे व्यासांना नमस्कार करतो। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः। व्यासांनी जे महाभारत लिहिलं त्याच्यामध्ये ही गीता आलेली आहे, आपल्याला माहिती आहे। त्यामुळे व्यासांना नमस्कार केलेला आहे गीतेच्या प्रार्थनेमध्ये। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, विशाल बुद्धी असलेल्या या व्यास महर्षींना माझा नमस्कार असो। कसे आहेत व्यास महर्षी? फुललेल्या कमलपत्राप्रमाणे ज्यांचे आकर्ण नेत्र आहेत असं वर्णन या ठिकाणी केलं आहे। ज्यांची बुद्धी विशाल आहे, विशाल हा शब्द सुद्धा कमी पडेल असं त्यांचं बुद्धीचं कौतुक आहे, आपण बघणारच आहोत। असे हे व्यासमुने, ज्या तुम्ही महाभारत रूपी तेलाने भरलेला ज्ञान प्रचूर दीप प्रदीप्त केलात, त्या तुम्हाला नमस्कार असो। तर असं हे व्यासांचं चरित्र थोडंसं आपण बघूया। त्याच्या आधी एक कबीरांची गोष्ट आठवते की कबीरांच्या घरी म्हणे एक दिवस परमात्मा आले, परमेश्वर। आता संत होते कबीर, त्यामुळे त्यांना असा प्रश्न पडला की आता मी गुरु पण आले, त्यावेळेस गुरु पण आले आणि देव पण आले, परमात्मा पण आले। मग त्यांना असा प्रश्न पडला की कोणाला नमस्कार करू मी, आधी गुरूंना करू का आधी गोविंदाला करू? म्हणून कबीर म्हणतात, गुरु गोविंद साथे खडा काके लागू पाव। आणि मग उत्तरही कबीरच देतात, बलिहारी गुरुजी आपण गोविंद दियो बताय। म्हणजे कबीरजी म्हणतात की गोविंद तर खरा आहेच महान, परमात्मा परमेश्वर हा महानच आहे, आपण त्याचेच अंश आहोत, परंतु पहिला नमस्कार हा नेहमी गुरूंना करावा असं सांगतात। कारण की ते म्हणतात की गोविंदाचं दर्शन हे आपल्याला गुरुच करून देऊ शकतात। जे जे काय म्हणतात ना, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, याची अनुभूती आपल्याला गुरुच करून देतात, गुरुच आपल्याला शिकवतात। कारण की आपल्याला परमेश्वराची काही अनुभूती येत नाही, परमेश्वर कसा आहे काय आहे, तो अदृश्य आहे, अनाकलनीय आहे, त्याचा अनुभव घेण्याचं काही सामर्थ्य आपल्यामध्ये नाही आहे। पण गुरु आपल्याला ती वाट दाखवतात आणि गुरु आपल्याला ते दर्शन करून देतात। म्हणून गुरु गोविंद साथे खडा काके लागू पाव, बलिहारी गुरुजी आपण गोविंद दियो बताय, असं कबीरजी म्हणतात। फार सुंदर आहे। म्हणजे गुरु आपल्या पाठीशी तर कायम असतातच, आणि ईश्वराचे गुप्त रूप आपल्याला गुरु दाखवून देतात। गुरूंची व्याख्या अशी केली जाते की जो लघु नाही तो गुरु,
जो लघु नाही तो गुरु, आणि जो लघुलाही गुरु करतो तो गुरु. म्हणजे आपण जे अगदी तोकड्या बुद्धीचे असतो त्या बुद्धीला विशाल करण्याचं काम गुरु करत असतात. तर व्यास महर्षी हे तर अतिशय अलौकिक बुद्धिमत्ता असलेले आहेत. त्यांनी वेदांची निर्मिती केलेली आहे. वेद हा एकच होता आधी, तर त्याचे 4 भागात वेगवेगळं वर्गीकरण व्यासांनी केलेलं आहे. श्रुती लिहिल्या, स्मृती लिहिल्या, उपनिषद लिहिली. महाभारताचे व्यास हेच म्हणजे व्यासांनीच महाभारत रचलेलं आहे. असं अनेक वाङ्मय म्हणून काय म्हणतात, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलेलं आहे. म्हणजे व्यासांनी स्पर्श केला नाही असा कुठलाही ग्रंथ या जगामध्ये नाही आहे. एवढं मोठं अलौकिक सामर्थ्य या व्यासांचं आहे. म्हणजे भारतीय संस्कृतीने यांना वंदन केलेलं आहे व्यासांना. ते म्हणतात की हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच असे व्यक्तिमत्व असतील या जगामध्ये. काय काय गुण होते ह्यांच्यामध्ये. सर्वस्पर्शी, सर्वंकष असे दुसरे संपन्न व्यक्तिमत्व विश्वसंस्कृतीत नाही. म्हणजे युगायुगातून एखाद्याच वेळी असे विभूतिमत्व जन्माला येते. विभूती होते, व्यास ही एक विभूतीच होते, आणि म्हणून त्यांना भगवान व्यास असं पण म्हणतात. आणि वेदोत्तर कालखंडापासून आजपर्यंत यांचा प्रभाव भारतीय संस्कृतीवर राहिलेला आहे. अनेक गुण होते त्यांच्याकडे. धगधगीत वैराग्य होतं, द्रष्टेपण होतं, प्रतिभा संपन्न असं कवित्व त्यांच्याकडे होतं, उदात्त साहित्यिक सद्गुण त्यांच्याकडे होते, लोकोत्तर ज्ञान होतं. नंतर या सगळ्या ग्रंथांचं संकलन त्यांनी केलं आहे, संपादन त्यांनी केलं आहे, समन्वय केला आहे. आणि त्यांच्याकडे हे गुणही, इतर स्थितप्रज्ञता वगैरे गुण त्यांच्याकडे होते. आदर्श सद्गुरूंची सद्गुण संपन्नता त्यांच्याकडे होती. भक्त होते व्यास, त्यामुळे मातृपितृप्रत अढळ भक्ती त्यांच्याकडे होती. नैतिक उत्कर्षाचा ध्यास त्यांच्याजवळ होता. समाजाला अध्यात्मप्रवण बनवण्याची जाज्वल्य निष्ठा त्यांच्याकडे होती. भव्य दिव्य प्राप्तीची निष्काम इच्छा व ध्यास हे सगळे गुण त्यांच्याकडे होते. आणि म्हणून भारतीय संस्कृतीचा मानदंड ठरलेले आहेत व्यास महर्षी. म्हणून आज आहे व्यास पौर्णिमा. त्यानिमित्त आपण त्यांचं थोडंसं चरित्र बघण्याचा प्रयत्न करतोय. यांनी अनेक वाङ्मयाची निर्मिती केली. मी म्हटलं असं की त्याला व्यासचर्या असं म्हटलं जातं. आणि त्या वाङ्मयामध्ये अनेक विषयांना त्यांनी स्पर्श केलेला आहे. म्हणजे विस्तृतपणे त्याचं मांडणी केलेली आहे. म्हणजे काय नाही आहे त्यांनी लिहिलेल्या वाङ्मयामध्ये. धर्मकारण आहे, राजकारण आहे, अर्थकारण आहे, समाजकारण, वाङ्मय, शिक्षण, कला आणि विज्ञान या संस्कृतीच्या अष्टांगावर यांनी प्रकाश टाकलेला आहे. व्यासचर्या, त्यांनी लिहिलेल्या वाङ्मयाला व्यासचर्या असं म्हणतात. आणि हा भारतीय संस्कृतीचा महाप्राण आहे असं म्हटलेलं आहे. नुसता महाप्राणच नाही तर मेरुदंड, आत्मा, पाया सर्व काही हे व्यास महर्षी आहेत असं सांगितलेलं इथे. याच्या या सर्व देशी प्रतिभेमुळेच व्यासोच्छिष्टम जगत सर्वम हे ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा असंच म्हटलं आहे. अशी म्हण पडली आहे. आणि महाभारत जो ग्रंथ लिहिलेला आहे हा ग्रंथ तो इतका विलक्षण आहे की याच्यामध्ये संपूर्ण मानवाच्या जीवनाचं दर्शन घडलेलं आहे महाभारत ग्रंथामध्ये. नंतर वेदांच्या संहितेची रचना केलेली आहे, ब्रह्मसूत्रांची निर्मिती केली, पुराणांची रचना केली. 18 पुराणं सगळी व्यास महर्षींनी लिहिली आहे. महाभारताची रचना केली आपण बघितलं. म्हणजे त्यांचं हे सगळं साहित्य बघता बघता आपलं मन थक्क होऊन जातं. आपण ते वाचण्यासाठी म्हणून जर सुरुवात केली तर आपलं जीवनसुद्धा अपुरं पडेल एवढं त्यांचं अलौकिक वाङ्मय आहे. आणि व्यास हे फक्त व्यक्तीचं नाम नाही आहे, तर ती एक उपाधी आहे. म्हणजे आपण ज्या ठिकाणी बसतात सगळे लोक आणि काहीतरी प्रवचन करतात त्याला व्यासपीठ असं म्हटलं जातं. म्हणजे ती एक उपाधी झालेली आहे. आणि उपाधी धारण केलेल्या महात्म्यांचे, महर्षींचे हे व्यासपीठ आहे.
द्वापरे द्वापरे विष्णुर्व्यासरूपी महामुने वेदमेकं सुबहुदा कुरुते जगतो हितहा. म्हणजे काय त्यांनी सांगितलंय की प्रत्येक द्वापर युगामध्ये विष्णू व्यासरूपाने अवतरतो. म्हणजे हे व्यास हे काय आहे? व्यास हे एक पीठ आहे आणि ह्या व्यासपीठावर म्हणजे ह्या व्यासांच्या विष्णू स्वतः अवतार घेतात प्रत्येक द्वापर युगामध्ये. म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की किती 28 द्वापर युग आतापर्यंत झालेली आहेत. आपण म्हणतो ना 4 युग आपल्याला माहिती आहेत, सत्ययुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापार युग आहे आणि कलियुग, अशी 4 युग आहेत. आणि ही 4 युगांची चौकडी जेव्हा होते तेव्हा मग प्रलय होतो आणि पुन्हा सत्ययुग सुरू होतं, पुन्हा हे 4 युग येतात, पुन्हा प्रलय होतो. तर अशा प्रकारचे 28 द्वापार युग येऊन गेलेली आहेत. म्हणून आपण युगे 28 विटेवरी उभा म्हणतो ना विठ्ठलाला, तर हे 28वे युग चालू आहे. म्हणजे ही 28 द्वापार युगे झाली, त्याप्रमाणे व्यासही 28 झाले, कारण विष्णू स्वतःच व्यासरूपाने अवतरतात असं त्यांनी सांगितलं. आणि मग ह्या 28 व्यासांची नावं त्यांनी इथे दिली आहेत. स्वयंभू, प्रजापती, उशसन, बृहस्पती. तर याच्यामधले 28वे जे आहेत ते व्यास महर्षी, म्हणजे हे कृष्ण द्वैपायन, हे जे व्यास महर्षी ज्यांचं चरित्र आज आपण बघणार आहोत त्यांना कृष्ण द्वैपायन असं म्हणतात. मग कृष्ण द्वैपायन हे नाव त्यांना का पडलं, तर ते वर्णाने सावळे होते म्हणून कृष्ण, आणि यमुनेच्या द्वीपात त्यांचा जन्म झाला म्हणून द्वैपायन असं त्यांना म्हणतात. कृष्ण द्वैपायन असं त्यांचं नाव पडलं. आणि पराशर मुनींचे पुत्र होते हे, म्हणून त्यांना पाराशर्य असंही या नावाने ओळखलं जातं. नंतर ह्यांनी बद्रिकाश्रमामध्ये तपश्चर्या केली म्हणून यांना बादरायण व्यास असंही म्हटलं जातं. बादरायण व्यास ही संज्ञाही त्यांना मिळाली. असा उल्लेख, हा सगळा उल्लेख महाभारतामध्ये आहे. आणि व्यासांनी वेदांचा विस्तार केलेला आहे, त्यामुळे त्यांना वेदव्यास असं सुद्धा म्हटलं जातं. वेदांचा विस्तार त्यांनी केला. आणि सत्यवतीच्या पोटी जन्माला आले, त्यामुळे सत्यवती सूत असंही त्यांना म्हणतात. शिवाय कृष्ण, सत्यवत्यात्मज, पराशरात्मज अशीही त्यांची नावे महाभारतामध्ये आलेली आहेत. आणि आपल्या अतुल अशा कर्तृत्वाने यांनी व्यास ही केवळ उपाधी न ठेवता ते व्यासपीठ केले. म्हणून आपण व्यासपीठ हा शब्द आपल्याला सगळ्यांना परिचयाचा आहे. असे हे व्यास महर्षी आहेत, त्यांना मनापासून नमस्कार. आणि आता त्यांचा जन्म कसा झाला, अतिशय अद्भुत पद्धतीने त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांचा जन्म म्हणजे आपण कुणाचाही जन्म, जे असे कर्तृत्ववान मंडळी असतात त्यांचा जन्म जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यांची सगळी परंपरा आपण बघतो, कुलपरंपरा, त्यांचे वडील कोण, त्यांचे वडील कोण, त्यांचे पिता कोण, अशा पद्धतीने आपण बघत असतो. आणि त्यांना तो तसा अतिशय अलौकिक असा इतिहास पण त्यांच्या परंपरेला लाभलेला असतो. तर यांचा जन्म कोणत्या कुळात झाला, प्रजापती वसिष्ठांच्या कुळामध्ये यांचा जन्म झाला. प्रजापतीचा मुलगा मरीची आणि मरीचींचा पुत्र आहे कश्यप. कश्यप ऋषी आपल्याला माहिती आहे. कश्यप आणि आदिती हे दोघं होते, त्यांचा विवाह झाला होता, कश्यप आणि आदिती. मग कश्यप आणि आदितीला मित्रावरून अस्ती आणि देवल असे 3 पुत्र झाले. त्याच्यापैकी मित्रावरून जे होते त्यांना वसिष्ठ आणि अगस्त हे 2 पुत्र झाले. आणि वसिष्ठ व अरुंधतीच्या पोटी शक्ती नामक पुत्र जन्मला. आणि ह्या व्यासांचे आईवडील नाही, मग शक्ती आणि अदृश्यंती यांना जो पुत्र झाला तो पराशर महामुनी होय. आपण म्हटलं ना त्या पराशर मुनींचे हे पुत्र, तर हे पराशर व मत्स्यगंधा, मत्स्यगंधा म्हणजे सत्यवती यांच्या पोटी व्यासांचा जन्म झाला, अशी यांची कुलपरंपरा सांगितली जाते. मग मत्स्यगंधा, आता आपण बऱ्याच वेळा कथा ऐकतो बघा,
की ला बघून पराशर मुनी मोहित झाले, तिच्या सौंदर्याला ते भुलले वगैरे वगैरे. तर आणि तपश्चर्येपासून ढळले, असा एक लोकसमज आहे. तर यांनी इथे सांगितलं की तो चुकीचा आहे. कारण ते म्हणतात की या दोघांच्या पोटी व्यासांसारखा अलौकिक आत्मा जन्माला आला, म्हणजे त्यांचं काही फक्त कामामधून त्यांचा जन्म झालेला नाही आहे. केवळ अभिलाषा वाटली, केवळ त्यांना काम मोहित झाले ते. तर हे मात्र चुकीचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. की सामान्य माणसासारखा काम पराशरांच्या मनी जर जागला असता तर व्यासांसारखे अलौकिक पुत्र जन्माला आलेच नसते, असं यांनी म्हटलं आहे. मग थोडासा इतिहास इथे सांगितला आहे की ही जी मत्स्यगंधा होती ही धीवर कन्या होती असं आपल्याला माहिती आहे. आणि तिच्या संपूर्ण शरीराला माशाचा वास येत होता, असं तिच्या शरीराला तो वास येत होता, मत्स्यगंधा. पण ती खरी खरी धीवर कन्या नव्हती, तर ती चेदी देशाचा जो राजा आहे, उपरिचर राजा, उपरिचर वसू, याची ती कन्या होती. आणि दैववशामध्ये तिचा जन्म दुसरीकडे झाला आणि तिचे संगोपन मात्र धीवराने केले, दाशराजाने केले. आणि खरी तरी राजकन्या होती, रूपगुण संपन्न होती, परंतु तिच्या शरीराला, तिच्या देहाला माशाचा गंध येत असल्यामुळे राजाने तिला धीवराकडे सोपवले की तू हिचं पालनपोषण कर, असं त्याला सांगितलं. आणि मग ती आपल्या पित्याची सेवा करायला लागली, त्या ठिकाणी ती राहायला लागली. आणि मग त्यांचं काम काय असतं, यमुना नदीमध्ये नाव चालवायची, मासे पकडायचे, असं सगळं काम असतं. मग ती आपल्या पित्याची सेवा करण्यासाठी म्हणून ही जी सत्यवती आहे ही यमुना नदीमध्ये नाव चालवत असे. यावरून ती सशक्त पण असली पाहिजे असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे नाव चालवणं हे काही सोपं काम नाही आहे, ते पुरुष लोक करतात, परंतु ही कन्या असूनही नाव चालवत होती. मग यावेळी एकदा काय झालं म्हणे, पराशर मुनी त्या ठिकाणी तीर्थयात्रा करण्यासाठी म्हणून आलेले होते. आणि तीर्थयात्रा परिक्रामन पश्चाद्वै पराशरः अतीव रूप संपन्नाम सिद्धानाम अपि कांक्षिताम. तीर्थयात्रेच्या निमित्ताने हिंडत असलेल्या पराशर मुनींनी ह्या सत्यवतीला बघितलं. आणि मग ती रूपसंपन्न होती, गुणसंपन्न होती. तिला प्राप्त करण्याची अभिलाषा त्यांच्यासारख्या सिद्धांच्या हृदयात जागली. ते तर सिद्ध होते, तपश्चर्या करणारे होते, आत्मज्ञानी होते. आणि त्यांच्या मनामध्ये ती अभिलाषा जागृत झाली. म्हणजे याच्या मागे काहीतरी हे असलं पाहिजे, विधिलिखित असलं पाहिजे. यावरून सत्यवतीचा अधिकारही आपल्या ध्यानात येईल की ती पण त्याच पात्रतेची होती, त्यामुळे त्या एवढ्या थोर पुरुषांचं तिच्याकडे लक्ष गेलं. मग पराशर आणि सत्यवती या उभयतांना परस्परांविषयी आकर्षण वाटलं. आणि हे आकर्षण काही सामान्य माणसाप्रमाणे केवळ शारीरिक नव्हतं. सत्यवती ही सद्गुण संपन्न होती आणि पराशर तर बुद्धिमान होते. असं हे सगळं महाभारताच्या आदी पर्वामध्ये ही कथा आलेली आहे. मग पराशरांनी तिच्याकडे संगमाची इच्छा व्यक्त केली. मग त्यांच्या असं लक्षात आलं की नदीच्या दोन्ही तटावर ऋषी आहेत, तपश्चर्या करत बसलेले आहेत ऋषी मुनी. आणि या ठिकाणी कसं काय आपण हे करणार, आणि त्यातून माझं कौमार्य जाईल, ती अविवाहिता होती, अशी शंका सत्यवतीच्या मनात आली. आणि तिने ती पराशरांना बोलून दाखवली. मग पराशर हे सिद्ध होते, सिद्ध पुरुष होते, त्यामुळे त्यांनी आपल्या तपस सामर्थ्याने काय केलं तर त्या संपूर्ण आसमंतामध्ये धुकं निर्माण केलं. ही गोष्ट अनेक जणांनी ऐकली पण असेल कदाचित. सगळीकडे धुकं निर्माण केलं म्हणे. आणि मग सत्यवतीच्या शरीराला सुगंध लाभेल असा वर पण तिला दिला. मग तिच्या देहाला तो जो ह्याचा गंध होता माशांचा तो गेला आणि अतिशय सुगंध असा तिच्या शरीराला यायला लागला. आणि तो 1 योजनपर्यंत पसरत असे.
म्हणून तिला योजनगंधा असेही नाव पडले. आधी मत्स्यगंधा होती, ती आता योजनगंधा असं तिचं नाव पडलं. आणि तिला त्यांनी वरही दिला की तुझं कौमार्य अभंग राहील असं सांगितलं. मग अशा रीतीने उत्तम वर मिळालेला आहे, देहही तिचा सुगंधित झालेला आहे. अतिशय आनंद तिच्या मनामध्ये झाला. हर्षोत्फुल्ल अशा त्या सत्यवतीने पराशरांशी समागम केला आणि तात्काळ एका पुत्राला जन्म दिला, ते हे व्यास महर्षी. आणि यमुनेच्या द्वीपामध्ये अत्यंत शक्तिशाली पराशर नंदन व्यास उत्पन्न झाले. आणि ते मोठेच वयाने मोठे असलेला पुत्र तिथे जन्माला आला. त्याचं कारण पुढे सांगते मी. आणि मग ते जन्माला आल्याबरोबर मातेला म्हणाले, माते, आवश्यकता पडल्यास तू माझं स्मरण कर. जेव्हा तुला माझी गरज वाटेल तेव्हा तू माझं स्मरण कर, मी तुझ्या इथे हजर होईन. म्हणजे ते आईकडे काही राहिले नाही आणि तेवढं ते बोलले. आईचा निरोप घेतला आणि आपल्या वडिलांबरोबर म्हणजे पराशर मुनींबरोबर ते तपश्चर्येसाठी म्हणून निघून गेले. असा अलौकिक जन्म यांचा होता आणि पुढे तसंच अलौकिक कर्तृत्व पण त्यांनी केलेलं आहे. मग आता आपल्या मनामध्ये शंका येईल की सामान्यतः गर्भ वाढवण्यासाठी 9 महिने लागतात, 9 महिन्यानंतर बालक जन्माला येतं. मग ही कथा अशी कशी काय आहे? म्हणजे ही आहे खरी सत्य कथा, पण ही लोकांना भाकड कथा वाटते, लोकांना पुराणातली वांगी वाटतात. मग हे कसं काय? मग त्यांनी या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण केलं आहे की उपनिषदामध्ये म्हणे तुम्हाला याचं उत्तर सापडेल. आता आपलं काही एवढं वाचन नाही आहे, आपला काही एवढा अभ्यास नाही आहे, म्हणून त्यांनी इथे आपल्याला जे सांगितलं आहे म्हणजे अभ्यास करून लोकांनी हे ग्रंथ लिहिले आहेत, म्हणून आपल्याला थोडी तरी माहिती कळती आहे की त्यांनी सांगितलं उपनिषदामध्ये पंचाग्नी विद्या म्हणून एक आहे म्हणे विद्या, पंचाग्नी विद्या. तर त्याच्यामध्ये श्रद्धा, सोम, वृष्टी, अन्न आणि रेत या 5 आहुतींचे हवन स्वर्ग, पर्जन्य, पृथ्वी, पुरुष आणि स्त्री या 5 अग्नीत होत असते. म्हणजे याचा जन्म असा कसा झाला त्याचं कारण आपण बघतोय. आणि पुरुष जे असतात साधारण त्यांच्यामध्ये अधोरेतस, तिर्यगरेतस आणि ऊर्ध्वरेतस असे 3 प्रकार असतात. म्हणजे मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा कशी योग्यता असते त्या पुरुषाची, तर काही जण अधोरेतस असतात, काही जण तिर्यगरेतस असतात, काही जण ऊर्ध्वरेतस असतात. तर अधोरेतस म्हणजे काय? कामकामी कनिष्ठ पुरुष, की ज्यांना फक्त स्त्री पुरुष एकमेकांचा देहाचं आकर्षण वाटलेलं आहे आणि त्या आकर्षणातून ज्या संततीची निर्मिती झाली ते सगळे कनिष्ठ पुरुष होत. त्याच्या पुढची अवस्था जी आहे ती तिर्यगरेतस, हा मध्यम प्रकार आहे. मग याच्यामध्ये स्वदारा म्हणजे स्वपत्नीशीच फक्त समागम करायचा, ऋतुकालाभिगामी आणि प्रजाकाम असे 3 उपप्रकार याच्यामध्ये आहेत. त्याला मध्यम म्हणतात, मध्यम प्रकार हा. आणि तिसरा प्रकार जो आहे श्रेष्ठ असा तो आहे ऊर्ध्वरेतस. त्याचेही स्वाधीन रेतस आणि अतिक्रांत रेतस असे 2 प्रकार आहेत. आता ही सगळी खूप वेगळी माहिती आहे, पण आता व्यासांच्या जन्माची ही कथा आहे. व्यास एवढे अलौकिक आहेत त्यामुळे त्यांच्या जन्माची कथाही तशीच असणार आहे. त्यामुळे आपण एक विशिष्ट पातळी आपली ठेवायची बुद्धीची आणि ऐकायचं, म्हणजे मग आपल्याला कळेल. तर हा श्रेष्ठ आणि उत्तम पुरुष नैष्टिक ब्रह्मचारी असतो, हा जो ऊर्ध्वरेतस असतो. आणि त्याचे जे वीर्य असते ते अमोघ वीर्य असते. अतिक्रांत रेतस पुरुषाच्या सत्वांशाची परिणती एकदम ओजात आणि तेजात होत असते आणि त्यामुळे अशा श्रेष्ठ पुरुषांच्या वीर्यातून पूर्ण वाढलेले अपत्य एकदम जन्म घेऊ शकते. असा ह्या व्यासांचा जन्म आहे. या ठिकाणी शुकाचार्यांचा पण जन्म असाच झालेला होता. शुकाचार्य ते पण एकदम असे मोठे जन्माला आले आणि चालायला लागले होते, अशी पण कथा भागवतामध्ये येते. तर याचा जन्म पराशराच्या अशा अमोघ वीर्यातून झाला.
पुढे याचा विवाह जाबालीची कन्या वटिका हिच्याशी झाला आणि मात्र घृताची या अप्सरेला याच्यापासून शुकाचार्य या पुत्राची उत्पत्ती झाली. म्हणजे घृताची नावाची एक अप्सरा होती, तिच्याशी पुढे ह्यांचा व्यासांचा विवाह झाला आणि मग त्यांना जी संतती झाली ती शुकाचार्य असं म्हणतात. ते पण असेच मोठे जन्माला आले होते. असा हा व्यास महर्षींचा जन्म आहे. त्या व्यासांना आपण नमस्कार करतोय. पराशर पुत्र व्यास आणि शंकराचार्य सुद्धा यांचीच परंपरा सांगतात. व्यासांपासूनचीच पुढे परंपरा शंकराचार्यांनी सुद्धा सांगितलेली आहे. आता यांची थोरवी खूप आहे. धर्म संस्कृतीची महत्ता, मर्मस्थाने ह्याचा सगळ्याचा अभ्यास यांनी केलेला. पुढे वेदराशीचे यांनी विभाजन केले. आधी एकच वेद होता, मग त्याचे 4 विभाग यांनी केले. ऋग्वेदाची संहिता सिद्ध केली. म्हणजे असे गायन योग्य रुचा ज्या होत्या, ज्या गाऊ शकत होते, त्याला सामवेद असं म्हणतात. तो सामवेद त्यांनी वेगळा काढला, त्याला सामवेद असं नाव दिलं. नंतर यज्ञ प्रक्रियेच्या तपशीलवार गद्य भागाला यजुर्वेद हे नाव दिलं. नंतर यातुविद्येचे लौकिक व्यवहाराचे मंत्र एकत्र करून अथर्ववेद सिद्ध केला. अशा प्रकारे वेदाच्या 4 वेगळ्या संहिता यांनी तयार केल्या व्यासांनी. आणि बहुवृचनात्मक ऋग्वेद संहिता याने आपला शिष्य पैल याला दिली. आणि एक एक वेद त्यांनी असा वाटून दिला एका शिष्याला. 4 जणांना 4 वेद त्यांनी अशा प्रकारे वाटून दिले आणि मग त्या शिष्यांनी त्यांचं पुढे प्रसार केलेला आहे. परंतु ह्यांचे आध्यात्मिक कर्तृत्व यापेक्षा फारच व्यापक आहे. उपासना, आत्मसाधना याची उभारणी याने दर्शनावर केली. वेदातील भगवंताच्या अगोचर रूपाचे प्रतिपादन यांनी ब्रह्मसूत्रातून केले. परब्रह्माच्या स्वरूपाचे सांगोपांग निरूपण ब्रह्मसूत्रात आहे. हे निरूपण सूत्ररूपाने केले असल्यामुळे त्याला ब्रह्मसूत्रे असे म्हणतात. वेदाच्या चरम सिद्धांताचे दर्शन यात होत असल्याने त्याला वेदांत दर्शन असंही म्हणतात. अशा प्रकारचं अनेक प्रकारच्या वाङ्मयाची यांनी निर्मिती केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहीत असलेलं म्हणजे महाभारत. महाभारत हे महाकाव्य यांनी लिहिलेलं आहे. व्यासांच्या महाभारताला केवळ भारतीय वाङ्मयातच नव्हे तर विश्व वाङ्मयात तोड नाही असं त्यांनी म्हटलंय. अर्धा तास झाला बरं का हो. मानवी जीवनाचे समग्र दर्शन, भाषेची रसाळता, वर्णनाची भव्यता हे सगळं या महाभारतामध्ये आहे. म्हणजे महाभारताला भारतम पंचमो वेदः, 5वा वेदच म्हटलेला आहे महाभारताला. हे जे 4 वेद सांगितले ना त्याच्यामध्ये महाभारत हा पंचम वेद असं म्हटलेलं आहे. असा त्याचा गौरव केला जातो. आणि या महाभारतामध्ये 1,00,000 श्लोक आहेत. व्यास, वैशंपायन आणि सौती या तिघांनी मिळून या ग्रंथाची निर्मिती केली असं परंपरा मानते. पण महाभारताप्रमाणे नरनारायण पर्वताच्या सानिध्यात असलेल्या बद्री क्षेत्रात सतत 3 वर्ष या महाभारताचं लेखन व्यासांनी कसं केलं तर बद्रिकाश्रमामध्ये राहून केलं. आणि किती वर्ष केलं? सतत 3 वर्ष. बापरे, 1,00,000 श्लोक आहेत त्यांनी सांगितलं ना. 1,00,000 श्लोक महाभारतामध्ये आहेत. महाभारत हा भारताचा सांस्कृतिक महाकोश आहे. याच्या अतुलनीय प्रतिभेचे असीमित प्रतिबिंब म्हणजे महाभारत आहे. कुरुक्षेत्रावरील भीषण युद्धानंतर यांनी महाभारताची रचना केलेली आहे. मग या महाभारतामध्ये काय नाही आहे? सगळं आहे. सगळे विषय महाभारतामध्ये येतात. चतुर्विध पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष. नंतर विज्ञानशास्त्रे, इतिहास, लोकयात्रा, वर्णाश्रम धर्म, धर्मकथा, मोक्षधर्म, राजकारण, समाजकारण, अर्थकारण,
वाङ्मय, कला, शिक्षण, भूतसृष्टी, श्रुती, स्मृती, पुराण, ब्रह्मर्षी, राजर्षी यांची चरित्रे, हे सगळं महाभारतात येतं. त्यातून पुढे त्यांनी सांगितले भारतीय भूगोल, जनरीती, लोककला, रूढी, परंपरा, नीतिशास्त्र, नीतिकथा, संस्कृती, गाथाशास्त्र, आख्यान, लोकधर्म, दर्शन, तत्वज्ञान, अध्यात्म, सगळे विषय या महाभारतामध्ये आलेले आहेत. आणि दृष्टांत देऊन त्यांनी त्याची उकल केलेली आहे. थांबू.